आता टॉर्च टेस्ट सपोज एखाद्या मातेची पॉझिटिव्ह आली आहे. आता याच्यामध्ये दोन पैलू आहेत, की आईला काहीतरी त्रास झाला म्हणून टेस्ट केलीये, की बाळाला सोनोग्राफीवर काहीतरी दिसलं म्हणून आईची टेस्ट केलीये. जर आईला काही त्रास झाला म्हणून टेस्ट केली असेल आणि टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर असतात. जसे की IgM, IgG. ह्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह कुठलं आहे त्याच्यावरून डॉक्टर तुम्हाला सांगतील, की हे अगोदरचं इन्फेक्शन आहे की रिसेंट इन्फेक्शन, म्हणजे की जेणेकरून ह्या 3 महिन्यामधलं इन्फेक्शन आहे. त्याच्यानुसार प्रेग्नन्सीचं मॅनेजमेंट ठरतं. आणि जर बाळामध्ये काहीतरी आढळलंय आणि मग तुमची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे, तर त्या टेस्टचं इंटरप्रिटेशन टोटली डिफरंट राहतं. त्यामुळे अशी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लगेच खूप काळजी करण्याचं किंवा पॅनिक घाबरून जायचं कारण नाहीये. या टेस्टचं इंटरप्रिटेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांना व्हिजिट करणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला समजावून सांगतील, की नक्की हे आत्ताचं इन्फेक्शन आहे, की जुनं इन्फेक्शन आहे आणि त्या बाळाला त्या इन्फेक्शनचा खरंच त्रास झाला आहे की नाही आहे. कारण त्याच्यासाठी काही आणखीन ॲडव्हान्स टेस्ट करायला लागतात, ज्यानुसार आपण सांगू शकतो ह्या इन्फेक्शनमुळे बाळाला काही त्रास होणार आहे की नाही आहे. तर ह्या टेस्टचं इंटरप्रिटेशन फक्त पॉझिटिव्ह कुठेतरी आलंय म्हणून काळजी करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर फिटल मेडिसिन डॉक्टरांना व्हिजिट करा, ते नक्की तुम्हाला गाईड करा.